नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 27 तारखेला म्हणजेच गुरुवारी NICL असिस्टंटचा फ्रीचा पेपर असल्या कारणानं का न म्हटलं की होऊन जाऊ दे एक फ्रीची रॅन्डम मॉक. चला लक्ष द्या. मी यावेळेस ऑलिव्ह बोर्ड प्लॅटफॉर्म सिलेक्ट केलेला आहे. 10 टेस्ट आहेत करायच्या. हा ओके 10 टेस्ट. ओके तर 10 टेस्ट आहेत. 10 टेस्टमधून कोणती पण एखादी यावेळेस टेस्ट सिलेक्ट करण्याचा जो निर्णय आहे तो वेगळ्या पद्धतीत घेतला जाईल. एखादा आवडतीचा नंबर सांग. 7. वाल्मिकला वाजते. रॅन्डम व्हील स्पिनर. वाल्मिक रॅन्डम नंबर सांग कोणता पण. अबे 7 नाही, दुसरा सांग, कारण की त्यानं 7 सांगितलं. हा कोणताही. 9. 97. 16. 1 आणि 6. 7च यायला का मायला. मला यावेळेस 7 वेळेस स्पिन करायचं आहे आता. 1 2 7 जरा जास्तच झालंय, पण आता 10. ओके. तर मला वाटते स्पिन करावं. स्पिन म्हणजे जसं की 7 वेळेस ते जास्त होईल का नाही म्हणा. 3 वेळेस नाही, 3 वेळेस नाही, याच्यावरून हे गोष्टी चुकीच्या आहेत. हा बरं, असं करू. रॅन्डम नंबर जनरेट 3 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून घेऊ आणि त्याची डिजिट रूट घेऊ आणि त्या नंबरची टेस्ट देऊ. जेन्युइनिटी जास्त जाईल. ओके, चांगली आयडिया. अरे ओके, वरती का? हे काय वरतीच का? अच्छा इकडे का? हा. रॅन्डम नंबर जनरेटर 1 to 10. ओके, 3 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरली घेऊ. जेणेकरून आपल्याला सगळ्यात पहिले 1 ते 10. 6 इथं आला सर. 6. 2 नंबर वेगळा प्लॅटफॉर्म. चालेल, घेऊ. याच्यामध्ये पिन कुठे करावं रे याचे. पिक करू का? हे रिसेट करतो. काय आलंय. पिक वर्किंग 3. आता वेगळ्या प्लॅटफॉर्म याच्यावर जाऊ, वेबसाईटवर, आणि वेगळ्या याच्यातून ज्याची डिजिट रूट येईल, ज्याची हे येईल, व्हील घेऊ का याची. 1 ते 10 आहे ना का नाही. 10. आता यानं जो नंबर दिला या तिन्हीची ऍडिशन करून आपण आन्सर देऊ का. तसं काही प्रूफ करायची काही गरज नाही, पण करत असतो काय फ्लॅश मारल्या जाते थोडा. कारण की मार्केटमध्ये एकच माणूस आहे जो की रिअल रॅन्डम वॉक देऊ शकते. ओके, किती आला रे. 10. ओके 10. तर आपल्याला ऍडिशन करायची 19. 19 9 1 10. 10 नंबरची टेस्ट द्यायची बरोबर. ओके, चला लगेच सुरू करू आपण. 10 नंबरची टेस्ट द्यायची. 10 नंबरची टेस्ट. आता तुम्ही म्हणसाल सर बाकीच्या टेस्ट या कागदावर देतात, ही बोर्डवर का द्यावलो. कारण की याची लेवल इझी राहते आणि याच्यात कमी लिहायचं काम पडते, म्हणून बोर्डवर मला मॅनेज होते. हे जर पीओ गिओ जर असलं तर बोर्डवर थोडं मॅनेज करायला लय अवघड जाते. मग त्याच्यासाठी पहिले प्रॅक्टिस करायला लागेल. आज काय मी प्रॅक्टिस केली नाही, पण काहीही प्रॉब्लेम नाही. सेल्फ कॉन्फिडन्स एवढा आहे की 100% चांगलेच मार्क्स येतील. ते थोडं सायलेंट कर बरं बाबू. नाही, ते टॅब आहे, टॅब. ते खाली टॅब आहे. ते तू खुर्चीच्या खाली.
एक मिनिट द्या फक्त पोरो. सायलेंट. ओके, चालेल. सगळ्यात पहिले इंग्लिश. एक टेक्स्ट दिसतात पाय पाय बरं एकदा. दिसत आहेत का? हा, परफेक्ट. झूम करा ते. बस. आता पाय बरं. सपोज टू बी. काही जण म्हणतील सर एफ पर्यंत आहेत का? बापा बापा असं करतात. तसं मी इंग्लिशचा मास्तर नाही आहे. पाटील सर बेस्ट आहेत या गोष्टीसाठी. एखादं स्वॅपिंग गिपिंग जर असेल तर हे तर सगळ्यात जबरदस्ती की आपलं काम, ठीक आहे. अ लायसन फॉर डिकेड शुड नॉट बी. तर काहीही म्हणा, सी पासून एंड झाला नाही पाहिजे आणि कुठेच दिला नाही. बरं, द एक्सपेन्स ऑफ अदर्स. आणि बी वरून पण एंड नाही झाला पाहिजे आणि ए वन पण एंड नाही झाला पाहिजे. घ्या. आर समोर काहीतरी वाक्य असू शकते. सर ऍट वरून समोर काहीतरी वाक्य असू शकते. तुला लागलो बाज वाक्य. सच मिनिमम टॅक्सेस. सर सी पासून सुरुवात नाही असू शकते. बस याच्याहूनच ग्लोबली फ्रॉम अबाउट 3000 इंडिव्हिज्युअल्स कुल्ड रेज 100%. अशा प्रकारे हलके फुलक्या गोष्टी यूज करून आपण शुअर शॉर्ट आन्सर आणू शकतो. मला माहित नाही, चुकलं तर चालते. माझा रिझनिंगचा सब्जेक्ट नाही आहे. सॉरी, इंग्लिशचा सब्जेक्ट नाही आहे. ओके. एरर. शी लव टू लिसन क्लासिकल म्युझिक इन द इव्हिनिंग्स व्हाईल रीडिंग हर फेवरेट नॉवेल्स. आपल्याला नाही माहित बाबा. असो, टाइमपास नाही करत, डायरेक्ट आपलं रिझनिंग वर चालू करू. हे लेट का राईट करत आहे रे? जाऊ दे, चला सोडा. ओके. अबे काय परत फुल स्क्रीन करायला होते काय? ओके. हा सर, ए पासून एक्स पर्यंत जायचंय बरोबर. के पासून पी पर्यंत जायचंय, चुकला. एकच. इफ द फर्स्ट अँड सेकंड डिजिट ऑफ इंटरचेंज हाऊ मेनी लेस दॅन 5. 1 2. व्हॉट इज द सम ऑफ फोर्थ हायेस्ट नंबर अँड लोएस्ट नंबर ऑफ द सिक्वेन्स? बापा बाबा, फोर्थ हायेस्ट. तर 900, 800, 600, 600, 654. अँड लोएस्ट नंबर 1 लास्टला 5 पाहिजे एकाच याच्यात. इफ each number each digit is decreased by 1, if in each number each even digit is decreased by 1, then what will be the corresponding fourth lowest number? बरं, तर 1 2 3 4 657. If 1 is subtract from each number, how many divisible by 3? काय गडबड, गरीब लोक आहेत. तर चुकला. चुकला. 6 आणि 5 11 2 2 चुकला. 12 नन. मोहन
once Ritu went to her Mohan's house. She started from her house and went east. There east. She turned right and walked 3 left. 7. She 8 north and left. She went 7 west to reach Mohan's house. हे मोहन से आणि हे कोण होतं मानसाठी रितू वेन टू हर मोहन्स हाऊस. शी स्टार्टेड म्हणजे ऋतूचं सगळ्यात दुसरे घर. शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन ऋतूज अरे 5 5 25 6 9 194. इफ गगन लिव्ह 5 मीटर नॉर्थ ऑफ ऋतूज हाऊस. बर देन डायरेक्शन गगन हाऊस विथ रिस्पेक्ट टू मोहन वेस्ट. काय हिशोब येऊ 7% 29 ऑन डिफरंट मंथ. जानेवारी 23 ते ऑगस्ट. बर 100% करील सॉल्व. सोपं आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै आणि कोण होतं ते ऑगस्ट. एप्रिल जून सप्टेंबर नोव्हेंबर. ओके. जी इन द मंथ बिफोर मे. नो 2%. ओके. जी पार्टी 1 ऑफ द मंथ बिफोर मे. याच्यावरील जी बर 1% जी आणि बी. 2% बिटवीन द वन हू मे अँड सी. तर सी इथं येऊ शकते 1 2 सी इथं येऊ शकते. बरं ए इमिडिएट बिफोर एफ मंथ. ई नॉट जुलै. सी आफ्टर मे. डी इमिडिएट बिफोर जी. डी इमिडिएट बिफोर जी. जी मेच्या वरती आहे. काहीतरी राहिलं वाटतं राव. जी 1% जी आणि बी 2% आणि सी इमिडिएट बिफोर. पण ट्रायल अँड एरर लय जास्त वागलं नाही. लक्षात देतो मी ट्राय करतो. सी सपोज टू बी इथं आहे. 1 2 3 जागा पडायला आहे माझ्या. सपोज टू बी मी इथं पण सी लिहितो. बरं सपोज टू बी जी इथं लिहितो. जी इथं लिहितो. जीच्या इमिडिएट अबाउट डी. जीच्या इमिडिएट अबाउट डी. G1B. G1B. तर एकदा जी मी इथं लिहितो. डी इथं लिहितो. G1B इथं लिहितो. बरं ए आणि एफ. विच ऑफ द फॉलोइंग मे मध्ये ई. हाऊ मेनी ई आणि एफ. तो एक जण. इमिडिएट बिफोर सी एफ. ऑड वन आउट बी जानेवारी. बी जानेवारी 2. डी मार्च 1. ए जून. बाबा चुकलं राव. चुकलं. काय गडबड केली कळालं नाही मला राव. पण इथं सी सपोज टू बी मी काय केलं इथं. इथं जी पकडला. जीच्या इमिडिएट अबाउट डी होता. G1B 1. इथं बी. ए आणि एफ. ई जुलै नाही. ए एफ. ई जुलै नाही. ओके. ई या 2 जागेवर येणार. बरं अजून काहीतरी होतं रे. सी आफ्टर मे.
डी इमिडिएट बिफोर जीज मंथ. ई नॉट जुलै. ई नॉट जुलै. ए इथं घेतला, एफ इथं घेतला, ई इथं घेतला, उरलेला एक इथं लिहून टाकला सपोज टू बी. तर काय येईल? बी जानेवारी 2, डी मार्च 1, ए जून 0, एफ जुलै 0, सी एप्रिल 2. काय माहित गडबड केलेली यानं. ट्रायल अँड एरर असे क्वेश्चन असतात का रे कुठे? गरीब लोक लेखाचे. परत येतो, ताण नका घेऊ. 6% डिफरंट. आता रिस्क नाही घेणार मी, आता मी सेफ जाणार. इन अ फॅमिली 8 मेंबर, बी इज वाइफ ऑफ टी, ए इज सन ऑफ जे, टी इज चाइल्ड ऑफ ई, यू इज ओनली डॉटर ऑफ ए, यम इज फादर इन लॉ ऑफ ई, यम इज फादर इन लॉ ऑफ ई. बर. ई मॅरिड टू ए, आणि ए ह्यो माणूस आहे तर ही बाई आहे, तर या जेचं लग्न लावून टाकतो त्याच्यासोबत. एची जी पोरगी आहे ती यू आहे. बर. यल इज ग्रँडफादर ऑफ यू. बर. टी ओ एमचा कोण लागला? टी ओ एमचा ग्रँडसन. यम ह्यो यूचा कोण लागला? यम ह्यो यूचा ग्रँडफादर. रिलेशन बिटवीन जे आणि ए, जे आणि ए आई सेम ॲज बी यू नाही, एल ई, एल ई हो नाही, एम बी नाही, ई टी हां ई टी. 10% 100% करील. ए बी सी डी ते नंतर पाहतो. डी इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ ए. पेन थोडा पिवळा घेतो. डी इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ ए. पी फेस इमीडिएट नेबर ऑफ डी. R is second to the right of P. Only one QS. B आणि E immediate neighbors. E not face P or Q. बर. P face R is second to the right of P. Only one Q आणि S. B आणि immediate neighbors. बस. ओके. E हो P आणि Q ला फेस नाही करत. बर. चला सपोज टू बी मी काय करतो, 1 2 3 4, 1 2 3 4, इथं आर घेतला, इथं पी घेतला, इथं डी घेतला, इथं ई घेतला, इथं बी घेतला. तर बी ई इमिडिएट नेबर झालेला आहे. ई ह्यो क्यू आणि एसला फेस नाही करत, तर क्यू इथं लिहितो, एस इथं लिहितो. एक जण तरी रागला की रे. बर. सपोज टू बी मी काय करतो, इथं घेतो 10, ई ह्यो इथं घेतला, बी ह्यो इथं घेतला, एस इथं घेतला, क्यू इथं घेतला. काहीतरी रागलं रे. डी इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ ए. डी इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ ए लिहायचंच राहिलं रे. डी इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ ए होतं. गडबड केली बी. असं होते पाय कधी कधी.
भरपूर टाइम आहे माझ्यापाशी, काय ताण नाही. डी इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ ए. एच लिहायचा राहिला, तेच तर म्हणलं काय राहिलं बाबा. पी इज इमिडिएट लेफ्ट ऑफ नेबर ऑफ डी. पी फेस इमिडिएट नेबर ऑफ डी. डी ए पी पी पी. बर. आर इज सेकंड टू द राईट ऑफ पी. बर. ओनली वन क्यू आणि एस. क्यू एस क्यू एस. बी आणि इमिडिएट नेबर्स. ई हो पी आणि क्यूला फेस नाही करत. बर. अशा प्रकारे अजून कोणतरी राहिलं. बी. बी आणि ई इमिडिएट नेबर्स. ओके. हाऊ मेनी पर्सन क्यू आणि टी. दोघ जण आहेत. 4 पाहिलं एक. आर एस सी टी ए. आर एस सी टी ए. विच ऑफ द फॉलोइंग एक्झॅक्टली मिड पॉइंट. पी आणि बी. विच ऑफ द फॉलोइंग ट्रू. ए आणि सी इमिडिएट नेबर टू बी. चुकला. बी एक्स्ट्रीम एंडला. चुकला. क्यू फेस बी. चुकला. टी इमिडिएट नेबर वन हू फेस बी. 4 5 लाईक. टी ई क्यू सी एस बी. टी ई क्यू सी एस बी. आर ए पी डी. ओके. थोडी गडबड झाली, ताण नका घेऊ. मी परत एक टेस्ट देतो. हा. ई पासून पी पर्यंत जायचंय सर. ई पासून यल, यल पासून आर नाही चालत नाही. आर पासून एस पर्यंत जायचंय. आर पासून टी, टी पासून एस. सम आर्टिकल आर इझी. ऑल एस इज ई. नो टी इज ए. सम यस इज ए. चुकला. नो यस इज ए. चुकला. सम आणि ई आयदर और पाहिजे. सम टी इज ई. नाही, आयदर ओनली 1 2. विसरलं इथं. ऑल एफ इज जी. सम जी इज बी. ऑल बी इज पी. सम पी इज एफ. नाही. सम बी इज एफ. हो. नाही. सम पी इज जी. हो. बर. विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी डिटरमाइन आहे ना. अबे असं कसं करतोस रे. रूम न्यू 3. चल बरं इकडे करतो आता सॉल्व. नॉर्मल पद्धतीत करतो. देअर देअर. तर 3 6 9 आहे ना इथं. तर देअर 3 तर नाही. हे 9 आणि हे 9. बर. इज 3 जाग्यावर आहे सर. तर 9 3 जाग्यावर आहे. सॉरी 3 3 जाग्यावर आहे. बर. न्यू. न्यू. न्यूचं तर जमते ते. तर नॉर्मल नॉर्मल 0 0. बर. द तर 6 कटला सर. 6. बाकी पाहून घेऊ आपण. रूम वेदर न्यूचा जमत नाही ना. न्यू म्हणजे ओनली सेकंड. देअर 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 साठी 9 काय इज देअर ना. 3 9. एक जर त्याच्यासाठी असता तर न्यू रूम साठी कोणता असता. 5 5 आणि 6 पण आहे ना इथं. बर. 5 आणि 8. अशा प्रकारे 8 पर्सन्स येतं. ए यस यस यस. स्पेसिंग सेंटर.
अँड्री 4 टू द लेफ्ट ऑफ मयंक. 1 पर्सन मयंक आणि आय करणार आहे. मयंक आणि आय. बर. यू ह्यो नेबर नाही पीचा. यसच कॉमन आहे फक्त, बस काय घेणं नाही. बाकीचं मग पाहून घेऊ. हा. यस इज थर्ड टू द राईट ऑफ द पर्सन हु इज अपोजिट टू आय. यस कॉमन आहे ना तो. बर. सौरभ आहे तो. सौरभ. बर. संदीप सेकंड टू द लेफ्ट ऑफ यू. एन आणि पी इमिडिएट नेबर्स. एन आणि पी इमिडिएट नेबर्स. इथं तर लिहिता येणार नाही मला. यू आणि इथं संदीप लिहिणं लागेल. एन आणि पी इमिडिएट नेबर. इथं एन इथं. थर्ड टू द लेफ्ट ऑफ यू आय. थर्ड टू द राईट ऑफ यू मयंक आहे ना. थर्ड टू द राईट मयंक पाहिजे की रे. चुकला का. थर्ड टू द राईट ऑफ यू बरोबर आहे की रे. मायलायच्या परत टेस्ट डिवेक. मूड खराब केलाय नाही. काय माहित राहू, गडबड झाल्यासारखं झालं, बाकी काय नाही. परत ट्राय करू आपण. दोन चुकले होते का, काय फरक नाही पडत. चुकली तर चुकली. परत आपण डाईस करू. व्हील. 1 2 नाही. व्हील नाही. रॅन्डम जनरेट. तीच मेथड, काय ताण नाही. हा. सगळ्यात पहिले 6. 2 नंबर. परत 6. मग गो लय बेकार आहे. 8. 8 आणि 6 14. 14 आणि 6 20. 2 नंबरची टेस्ट. लगेच. 1 मिनिट द्या फक्त पोरो. चला. ते इंग्लिशचं बरोबर होतं का आन्सर, एकदा पाहू द्या मला. 1 मिनिट थांबा. इंग्लिशचा आन्सर बरोबर होतं का पाहू द्या बोल फक्त. आबाओ इंग्लिशचा चुकलं काय. टोला आणला होता. एंड नाही होत त्याच्यातून. 1 मिनिट मला चेक कर द्या. दरारा. बर चला लक्ष द्या.
काय नाही, बोर्ड थोडं हँग पण मारत आहे आमचं, पण काय फरक पडत नाही, कारण की बोर्डवरच जर खेळत असेल 2 नंबर टेस्ट चालते ना. ओके, चला. फुल स्क्रीन. आहे का एखादा याच्यात अजून? हा, अच्छा, स्पेल्ड, ते स्पेल्ड गरीब गरीब हे नाही करायला पुरवत आपल्याला. काही जर काटाकुटीच्या जर गोष्टी असतील तर मग ते करू शकतो आपण. वाचत आहेत का? सहा सहा कधी बसून द्यागले गरीब लोक लेखाचे. असो, काय ताण नाही, चला. ते अमित सर बोर्ड वापरतात ते आहे का याच्यात? रायटिंग ती नोटपॅड नाही ना? पहिलाच क्वेश्चन पांचट वाटत आहे. मला इज्जतीत जायचं यावेळेस. काय तोंडी तोंडीच हाणत असतो मी दरबारी ना, पण असो, हा चाल जाऊ दे. 7 आणि 2, तर 7 एकाच याच्यात आहे. ओल्ड चालते. तर मार्केट व्हेजिटेबल म्हणजे ओल्ड चालते सर. ओल्ड इथं आहे, ओल्ड इथं आहे. बरं, 2 2 सर एकाच याच्यात आहे. मार्केट कटला, व्हेजिटेबल कटला, फ्रेश आणि मॉर्निंग. फ्रेश कटला मॉर्निंग, ओल्ड मॉर्निंग. प्राइस, तर प्राइस प्राइस एकाच याच्यात आहे. 3 कटला, 8 कटला, ₹1. आता ते काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग विल बी द ओल्ड, कोण्या याच्यात होते, बरोबर आहे, डिटरमाइन होते. तर मार्केट व्हेजिटेबल ह्या गोष्टी आहेत, तर मला मार्केट व्हेजिटेबल म्हणजे 1 आणि 3 म्हणजे 1 अँड 3, कारण की हे पहा इथं ओल्ड आहे, मार्केट व्हेजिटेबल याच्यातून भेटते, त्याला ताण राहणार नाही. ₹3, ₹3 इथं 2 याच्यात आहेत. तर मॉर्निंग व्हेजिटेबल तर खाली आहे बाबा. मॉर्निंग मार्केट फ्रेश, ओल्ड फ्रेश, तर 3 तर पाहिजेच. तर 3 याच्यात आहे, 7 आहे का, आता 8 हे पाहू दे. तर मला 7 दिसते, टिक्कर पुढे जाय. नंतर करतो मार्क ॲज रिव्ह्यू. तर बी पासून ई पर्यंत जायचंय चालते, जी पासून डी पर्यंत जायचंय चालते, बोथ फॉलो. इकडे बरं तू थोडा. पी पासून एस पर्यंत जायचंय चालते, क्यू पासून यू पर्यंत जायचंय नाही चालत. एल पासून पी पर्यंत नाही चालत, पी पासून आर तर चालते. 8 जण येतं अराउंड सर्क्युलर टेबल, नॉट सम ऑफ देम फेसिंग सेंटर आणि सम ऑफ देम फेसिंग अवे फ्रॉम सेंटर. नक्कीच पाहिजे, ऍटलीस्ट 3% अवे फ्रॉम सेंटर नक्की सॉल्व्ह करील. इन अ फॅमिली सोपा वाटते, पण सध्या आज डोकं लावत नाही, मंगल्यासारखं होईल नाही तर गडबड. फर्स्ट लेटर ऑफ इच वर्ड रिप्लेस विथ ए. बर, देन हाऊ मेनी मिनिंगफुल वर्ड. एम नाही, ARER चालते सर. AIM एम चालते सर. 8 नाही, एल्ड नाही सर, मला जिथपर्यंत दिसते, मे बी चान्सेस चुकल पण. इफ द वॉवेल ऑफ इच वर्ड ड्रॉप अँड कॉन्सोनंट्स आर रिटर्न अल्फाबेटिकल ऑर्डर लेफ्ट टू राईट, बर, देन विच ऑफ द अल्फाबेट इज थर्ड फ्रॉम राईट एंड. बापा, मग 3 नंबरचा मोठा पाहिजे. तर 3 नंबरचा मोठा जर म्हटलं तर सर सगळ्यात जास्त आर नाही, टीच्या आजूबाजूला इकडे पाहिजे टी, तर आरच्या नंतर चेक केलं काय फरक नाही पडत. इफ ऑल द वर्ड्स आर अरेंज डिक्शनरी ऑर्डर सच दॅट ऑल द वर्ड्स दॅट कम फर्स्ट इन डिक्शनरी इज प्लेस लेफ्टमोस्ट, देन विच ऑफ द फॉलोइंग. 7th, if all the words are arranged in dictionary order such that words that comes first in dictionary order is placed leftmost. बर,
विच ऑफ द फॉलोइंग सेवंथ फ्रॉम राईट एंड प्रोव्हाइडेड द वर्ड्स आर रिटन साइड बाय साइड विदाउट अ गॅप. सातवा राईट एंड कडून ना. मग 3 नंबरचा पाय बाबू मुकाट्यानं. तर 3 नंबरचा जर पाहिला तर ओ सगळ्यात मोठा दिसते. पी ओ. तर ओल्ड डी. थोडं सोपं वाटते. 100% घेणार. ग्राउंड मोस्ट 1 8 7 6 5 4 3 2 1. बरं. नो 2% ते फेक तिकडे. पी इवन नंबर फ्लोअर 3% पी आणि एस. तर तरी पण लय जास्त वागले की हो. पी इवन नंबर पी 3 एस. ओ जस्ट बिलो एस. 3 ओ आणि आर. दोघ जण आर आणि एम. क्यू इमिडिएट अबो एन. टी बिलो क्यू. काय माणसं आहे ते रावे. असं करते तरी असो. चला मी सुरुवातपासून चालू करतो. पी इवन नंबरवर आहे. पी 3 एस 1 2 3 एस. एस ओ. ओ 3 आर 1 2 3 आर. आर 2 एम नाही चालत. तर पी इथं पी 3 एस 1 2 3 एस. एस ओ. ओ 3 आर 1 2 1 2 3 आर आणि आर 2 एम. बर. क्यू आणि एन. टी वन ऑफ द फ्लोअर बिलो क्यू. चुकला. आता मला ह्याच गोष्टीला थोडं सोप्या पद्धतीत करणं लागेल. तिथं येत नाही ना. बरं. पी इथं पी 3 एस. यस यस. ओ ओ. ओ 3 आर. आर. बर. आर 2 एम. अरे पण टी बिलो क्यू घे चुकागलं रे. एक मिनिट पोरो. 1 मिनिट. 8 7 6 5 4 3 2 1. बर. पी लिव्ह इवन नंबर फ्लोअरवर. पी पी. बर. तिघ जण येतं पी आणि एस मध्ये. 1 2 3 यस यस. ओ इमिडिएट बिलो यस. ओ ओ. तिघ जण आहेत ओ आर मध्ये. तिघ जण ओ आर. 1 2 3 आर. दोघ जण येतं आर एम मध्ये. 1 2 एम. 1 2 एम. ओके. एम. क्यू इमिडिएट बिल अबव एन. टी बिलो क्यू. अशा आहे ते हिशोब. विच ऑफ द फॉलोइंग फ्लोअर टी थर्ड. विच ऑफ द फॉलोइंग बॉटम आर. 6वा. यस. हाऊ मेनी फ्लोअर एन अँड आर. 1 2 3 4 5. ऑड वन आउट. क्यू पी एस टी एम. क्यू पी एस टी. भरपूर टाइम आहे माझ्यापाशी. काय ताण नाही. हा. एम 4 वेस्ट के. के 4 वेस्ट एन. 6 बी 6 साउथ के. ए 8 ईस्ट बी. एन 4 साउथ जी. टी 4
ईस्ट यस. A3 साउथ टी. बर. यम आणि एन मध्ये डिस्टन्स किती आहे? यम आणि एन मध्ये 8 आहे बाबा. डिस्टन्स बिटवीन जी आणि यस. तर जी आणि यस किती होता? 3 होता का? हे 3 आणि 4 7. अबे एवढंच होतं काय? बर, लक्षात ठेवील पोर हो. बर. Certain number of person, all of them facing north. P is exactly midpoint of furrow. Q is fifth, fourth to the. Q जर midpoint आहे. बर. अबे P आहे ना बे ते. P हो midpoint आहे. बर. Q is fourth to the right of P. बर. 5 जण येतं U आणि Q मध्ये. बर. K is fourth to the right of Q. T is third to the right of O. O is second from one of the extreme end. बर. तिघ जण आहेत T आणि P मध्ये. I is immediate neighbor of T. I is immediate neighbor of T. बर. 1 2 3 इकडे तर येणार नाही. इथंच करणं लागेल. असंच करणं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही माझ्यापाशी. बर. आणि इकडून 1 2 3 ती नाही, ती इथंच करणं लागेल. 1 2 ओ इथंच करणं लागेल आणि 1 एक्स्ट्राचा असा लिहिणं लागेल. बर. पी ओ मिड आहे. 3 1 3 3 2 6 7 8. 3 1 3 3 2 6 7 8. बर. 3 1 3 3 2 6 7 8. 3 1 3 3 2 6. हे चुकला. I with respect to P cannot be determined. कारण की T ह्यो आयच्या हे नाही ना. 1 2 3 थर्ड टू द लेफ्ट किंवा फिफ्थ टू द लेफ्ट. नंबर ऑफ पर्सन QK 3 सेम ॲज 3 जर पाहायला गेलं तर PQ. PO नाही, UO नाही, PT हा PT. J is third to, if J is third to the right of U, इथं J. बर. Which of the following? Q is J आणि K नाही. J आणि P immediate neighbors. J is fifth to the, ते नंतर कर. Seed between T आणि Q. T आणि Q. 3 1 3 3 2 7. Q is right of T. Extreme end of a row K. टाइम आहे 7 मिनिटं. खूप सुंदर टाइम आहे आपल्याशी. क्वेश्चन अटेम्प्ट किती झाले? 23 झाले का? काही ताण नाही. हे घेतो पटकन लगेच. 8 पर्सन अराउंड सर्क्युलर टेबल, सम ऑफ फेसिंग आउटसाइड आणि काय ॲटलिस्ट 3 जण, म्हणजे कमीत कमी 3 जण तर पाहिजे. कर चालू. Yes is fifth to the right left of V. बर. Yes is immediate right of J. एकच पॉसिबिलिटी घेता येते पण आपल्याला.
100% घेता येते, का नाही घेता येत? 1 2 3 1 2 3 1 2 हा. यस इज फ्लिप टू द लेफ्ट ऑफ व्ही. 1 2 3 4 यस. बर. यस इज इमिडिएट राईट ऑफ जे. बर. यल इज अपोजिट टू जे. ठीक आहे ना, ठीक आहे ना, हे चुकला. ठीक आहे ना, यल हा. अँड फेस सेम डायरेक्शन आहे. काय म्हणते, यल इज अपोजिट टू जे. यल आणि जे सेम आहे. बर, घेतला मी. यू इज इमिडिएट राईट ऑफ के. तर मला यू के इथंच लिहिणं लागलं, दुसरा पर्याय नाही. यल आणि टी केच्या शेजारी नाही बाबा. यम ह्यो नेबर, यम अँड नेबर ऑफ यम. यम अँड नेबर फेस टुवर्ड सेंटर, ते नंतर करत. टी सेकंड टू द राईट ऑफ यस. आणि ह्यो यम. यम अँड नेबर्स फेस सेंटर. आणि काय म्हणते, ऍटलिस्ट 3 जण आहेत बाहेर पाहणारे. मग 3 जण बाहेर आहेत, तर मग हे बाहेर, ह्यो बाहेर, आणि टी सेकंड टू द राईट ऑफ यस. अबे टी होता ह्यो. बरं झालं. अशा प्रकारे नेबर ऑफ टी व्हेन क्लॉकवाईज डायरेक्शन फ्रॉम टी, जे किंवा व्ही. तर 20 आहे. हाऊ मेनी पर्सन यस आणि यल लेफ्ट ऑफ यस. 1 2. यम रिलेटेड टू यस. 3 जण सोडले. यू रिलेटेड टू 3 जण टी. यल विथ रेस्पेक्ट टू व्ही, सेकंड टू द लेफ्ट. विच ऑफ द फॉलोइंग ट्रू, यू आणि यस सेम डायरेक्शन. यल इमिडिएट लेफ्ट ऑफ यम. बरोबर. 2 जण जे आणि टी. नाही, ओनली सेकंड. जे आणि टी तर नाही हो. यू फेस सेम डायरेक्शन ॲज यस. यू आणि यस हो, 1 and 2. बरं झालं वाचलो. पुढचा क्वेश्चन आपल्या समोर. इन अ फॅमिली देर आर इक्वल मेल आणि फिमेल. बर. मीनू इज ओनली सिस्टर ऑफ शिवा. अनिता इज मदर ऑफ मोनू. मोनू अँड मीनू. अबे वाचायचं असतं रे. मोनू आणि अनिता. अंकु इज ग्रँड फादर ऑफ शिवा. अंकु इज ग्रँड फादर ऑफ शिवा. बर. हे 2 जण जर काय म्हणते, हे कोण होते ते, मीनू इज ओनली सिस्टर ऑफ शिवा, तर ह्यो मेल असाय पाहिजे. 1 2 3 4 5 जण वागले रे. मीनू इज ओनली सिस्टर ऑफ शिवा. अनिता इज मदर ऑफ मोनू. आणि हा, गीता इज मदर ऑफ अनिता. गीता मेल. गीता इज मदर ऑफ शिवा. नाही. अनिता इज आंट ऑफ, आंट गेन कोण नाही. अंकु आकू. बे आकू कुठे आला इथं. हा हा. आकू इज ब्रदर नाही. मोनू इज ब्रदर इन लॉ ऑफ नाही. मोनू इज सिस्टर ऑफ. मीनू इज सिस्टर ऑफ. विच ऑफ द डॉटर ऑफ अनिता. मीनू. अंकू इज रिलेटेड टू, आकू इज रिलेटेड टू मोनू ग्रँड फादर. अशा प्रकारे 1.5 मिनिटं राहिलाय. काही ताण नाही पोरो. बोर्डवर थोडा प्रॉब्लेम गेला मला, पण चांगला आहे. हा,
अरे इफ इज गिवन 4-5 लाईक इन सच अ वे दॅट विच बर 3 पट 8 त्रिक 24 साइन त्रिक 18 बर 3 पट तर ह्योच 5 पट झाला ना बाबा. अजून काही राहिलंय हे इफ हाऊ मेनी पेअर सच दॅट फॉरवर्ड बॅकवर्ड नाही जमत. बस झालं माझं एवढंच काम होते. किती अटेम्प्ट झाले माझे 32. तसं सोपं होतं रे. 5 जण आहेत एच 21 आफ्टर जे जे इवन नंबर डेटवर तर ह्यो किंवा ह्यो आफ्टर जे 1 किंवा 3 बर बिफोर जे बर 3 असायला पाहिजे. याचं कारण मला विचारसाल तुम्ही. याचं कारण विचारसाल मला. दरारा. आता तुम्ही म्हणसाल सर एक लास्टच्या 20 सेकंदामध्ये तुम्ही ते टिकच काय केलं हो. प्रेझेन्स ऑफ माइंड. ठीक आहे. आता काही जण म्हणतील की बस सर हाऊ मेनी आफ्टर जे इथं सांगितलं होतं जे ह्यो इवन नंबर डेटला आहे. एक तर 18 नाही तर 28च येणार आहे. आणि त्यानं सांगितलं होतं जी ह्यो बिफोर जी बट नॉट इमिडिएटली. एकचा तर गॅप लागेल ना रे बाबा. मग तो एकापेक्षा जास्त पाहिजे 3 आणि मी 3 टिक केलं. आन्सर बरोबर. खावानू पिवानू मजानो लाईफ. तर अशा प्रकारे मी लगेच पर्सेंटाईल दाखवतो. कसं आहे माहिती आहे का इगो लय बेकार आहे. ते जमत नाही ना ते आटकलोच कस काय आणि हलक्या पेपरले ते लय अरे 87 पर्सेंटाईल बस झालं. कसं आहे माहिती आहे का इझी पेपर आला ना तर चांगल्या माणसाची माती बनते. बघू शकता. तसं मला बाकी असं काय म्हणतात ते नाही का ते कसा सॉल्व्ह केला जमते की नाही असं आहे ना. त्या हिशोबात नव्हतं द्यायचं पण ते ॲक्च्युअलमध्ये इगोमध्ये आला. मग ते पहिल्या ह्याच्यात गडबड झाली. मग दुसऱ्या ह्याच्यात मग सॉल्व्ह केला. त्या कारणानं ते पण ॲक्च्युअलमध्ये ना एवढा टाईम लागत नव्हता रे. बोर्ड काय माहीत कसं काय ते थोडं हँग मारतोय आमचा. हे बाय खाली वर जाताना थोडं. पण असो चांगलं आहे. टेस्ट जर चांगली वाटली असेल तर लाईक करायला काही विसरू नका. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. ॲक्च्युअलमध्ये एक्झाम लई सोपी राहते पोरो. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. विश्वास ठेवायची काही गरज नाही. NICL असिस्टंट येणार आहे ती. RRB क्लर्क सारखीच टेस्ट राहते. टेस्ट आवडली असेल तर लाईक करा. व्हिडिओला स्वाईप करा कमेंटचा. तिथं बूस्टचं ऑप्शन येते बूस्ट. तेवढी बूस्ट नाही सॉरी हाईप. तर हाईपचं ऑप्शन्स येते तिथं हाईप मात्र द्यायला विसरू नका. आणि एक माणूस एका व्हिडिओला किती वेळेस हाईप देऊ शकते तर 3दा देऊ शकते. म्हणजे व्हिडिओ क्लोज कर, ओपन कर, हाईप दे, क्लोज कर, ओपन कर, कमेंट बाजूला करून हाईप दे, परत क्लोज कर, कमेंट साईडला कर, हाईप दे. 3 वेळेस हाईप द्या. लाईक केलेलीच असेल आता मी एवढं रिक्वेस्ट केली म्हणल्यावर. टेस्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये तुमचं मनोगत व्यक्त करण्याला काय मागं पुढी पाहू नका. कारण की फुकटच्या गोष्टी असतात. 1 रुपया खर्च करायचा नाही. सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. तर तुम्ही देणारच. हे गोष्ट मात्र कन्फर्म आहे. चला ऑल द बेस्ट. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. टेक केअर. लव्ह यू गाईज.